चोरीला गेले, कोण घेऊन गेले, काय सगळं तक्रार? नाही बघा, मी स्पष्ट सांगतो, 2 महिन्यापूर्वी आयुक्त तिथून गेले राजेंद्र भोसले साहेब, आणि असा कुठलाही माहिती जे काही असं एस्टॅब्लिश्ड इन्फॉर्मेशन नाही आहे, एक्झॅक्टली काय माहिती आहे कोणाला म्हणजे बरोबर हे नाही आहे, त्या आधारे त्यांना इनडायरेक्टली बदनाम करणे हे चुकीचं आहे. बिकॉज मी तुम्हाला एक गोष्टी सांगतो, या बंगल्याला काय होता आम्हाला काहीच माहिती नाही. आम्ही जेव्हा इथे आलो, आमच्याकडे भरपूर साहित्य होतं, कारण मी 9 वर्ष राहिलेलं आहे जिल्हाधिकारी म्हणून. तसंच दिल्लीमध्ये आमच्याकडे इतकं सामान आहे की हे सगळे हे आमच्या घरामध्ये झाला सेट. थोडाफार काही आवश्यकताप्रमाणे किचनचं काम, काही हॉलचं काम आम्ही करून घेतलं. माझं काय म्हणणं आहे की जर सामान इथून निघून गेला असेल तर कुठे गेला त्याचं कुणालाही काही माहीत नाही. शेवटी याच्यामध्ये जबाबदार जे आहे आपले भवन विभागचे जे काही अभियंता ज्यांच्यावर देखरेखची जबाबदारी ते जबाबदार आहेत. मी काही पूर्वीचे आयुक्त किंवा आताचे आयुक्त किंवा हे सगळे विषयच नाही. ज्या माणसावर या भवनाची जबाबदारी आहे त्याच्या मेंटेनन्सची, त्यांना सांगायला पाहिजे ना की आपण किती सामान आणले होते, त्याचे रेकॉर्ड कुठे आहे, ते कुठे गेला, हाच विषय आहे. आणि त्याच्या चौकशी मी करतो आता बरोबर. सर, पण विद्युत विभागाने जे आहे पण आपल्या इथे लागलेले आहेत, मग त्याच्यामध्ये ते नाही ठीक आहे ना, मी त्याच्या एक चौकशी करून नक्कीच माहिती देतो. पण विद्युत विभागाने जे आहे ते इतर साहित्य आणि इतर साहित्यासाठी 20 लाखाची निविदाची प्रक्रिया सुरू केली. निविदाची प्रक्रिया जी आहे ती साहित्य गेलं नवीन केली का? नवीन ऐका ना, नवीन आता मी जेव्हा मी जॉईन झालो असा कुठलाही असा सामान घेतला नाही ज्यासाठी निविदाची गरज आहे. आणि 20 लाखच्या निविदा ते मी विचारतो नेमके काय त्यांनी 20 लाख सामान घेतला. मी हे सगळे चौकशी. सर, प्रश्न तुमच्यावर अपेक्षा आहे पुणेकरांची की ही पारदर्शकता पाहिजे ना. हे म्हणतात विद्युत विभागाची जबाबदारी नाही, महापालिका भवन म्हणतात आमची. मी करतो बरोबर. बघा कसं आहे इथे आपल्या प्रशासकीय कामकाजमध्ये बरेच ठिकाणी प्रॉब्लेम्स आहे. हा पण एक नवीनच प्रॉब्लेम समोर आला, ते मी करतो बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.